गोष्ट अशी की मी ज्या वेळेला माझं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेला वडिलांनी मला विचारलं, म्हणजे BA झाल्यानंतर तू BEd करणार का? तर मी म्हटलं नाही, मला MA करायचंय. MA झाले. त्याच्यानंतर वडिलांनी असं विचारलं की तुला लग्न झालेलं होतं माझं, कॉलेजमध्ये शिकवायचं आहे असेल तर तू परत BEd कर किंवा MA कर, किंवा तुला आणखीन काही करायचं असेल तर कर, पण पुढे शिक. तर ती मी पुढे शिकले. वडिलांचा वारसा होताच, त्यामुळे लेखन करत होते, शाळा कॉलेजपासूनच लिहित होते. आणि मला काही नोकरी करायचं बंधन सासरकडूनही नव्हतं, माझ्या मिस्टरांचंही नव्हतं. त्यामुळे वेगळं काहीतरी करायचं, शिक्षकी पेशा घ्यायचा नाही असं ठरवलेलं होतं. त्यानुसार मुक्त पत्रकारिता करायला सुरुवात केली. नंतर मुलगा माझा 2 वर्षाचा होता त्यावेळेला PhD करायला सुरुवात केली. वयाच्या मला वाटतं 34व्या वर्षी वगैरे मला PhD मिळाली. आणि मग नंतर काय करायचं, मुक्त पत्रकारिता तर सुरुवात केलेली होती. तर मी त्यावेळेला आनंद मासिकात काम करायला लागले. कार्यकारी संपादक म्हणून 4-5 वर्ष काम केलं. तिथे बालसाहित्यालय नावाची संस्था होती, त्याच्यामध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम करायला लागले. त्यावेळेला SM जोशी वगैरे ही मंडळी त्यांच्यामध्ये वावरत होते. त्यामुळे त्यांचे संस्कार झालेले होते माझ्यावरती, घरातले संस्कार तर होतेच. परंतु थोडंसं तिथे काही जमलं नाही आणि मी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला जॉईन झाले, ती संजीवनी मराठे यांच्यामुळे. संजीवनी ताई आणि या सगळ्या जणी, सगळ्याच तिथे ज्या पदाधिकारी होत्या त्यांच्याशी माझा चांगला परिचय होता. आणि त्यावेळेला थोडंसं साहित्यप्रेमी भगिनी मंडळ हे नाही म्हणायला थोडीसं त्याची काय म्हणूयात की काम करण्याचं जे म्हणजे जे काम करणारी माणसं होती, तिथनं स्त्रिया होत्या तिथे, त्या थोड्याशा कमी पडत होत्या. आणि त्यामुळे मंडळ वाढवण्याच्या दृष्टीने संजीवनी ताईंना असं वाटत होतं की इथे जरा तरुण लोक यायला पाहिजे. तसं मी आणि माझ्याबरोबर आणखीन काही जणी आम्ही तिथे जॉईन झालो. आणि खरोखर त्याच्यानंतर आम्ही साहित्यप्रेमीचं स्वरूप खूप बदललं. माझ्या स्वतःचं लेखन आणि साहित्यप्रेमीचं काम अशी दुहेरी जबाबदारी, आणि त्यावेळेला संस्कार भारतीचंही मी काम पाहत होते. मुख्य म्हणजे साहित्यप्रेमी भगिनी मंडळ हे ज्यांनी स्थापन केलेलं होतं, त्या संजीवनीताई, पद्माताई या त्यावेळच्या कवयित्री, नंतर सरिता परकी, शांताबाई किर्लोस्करांच्या सारख्या व्यक्ती, या ज्या सगळ्या जणी होत्या, तर त्यांच्या डोळ्यापुढे तो जो कालखंड होता 1960चा, तर त्या काळामध्ये स्त्रिया अशा काही साहित्यिक गोष्टींसाठी एकत्र जमत नव्हत्या. आणि त्या काळामध्ये एकत्र येऊन यांनी हे मंडळ स्थापन केलेलं होतं. आणि याच्या पुढचा टप्पा ओलांडण्यासाठी म्हणून माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेला संशोधन विभाग स्थापन करायचा होता. आणि त्याला कारण असं होतं की मी ज्या वेळेला PhDचं काम करत होते त्यावेळेला मला असं जाणवत होतं की स्त्रियांच्या साहित्यावरती खूप कमी लेखन केलं गेलेलं आहे. म्हणजे वाङ्मयाच्या इतिहासामध्ये सुद्धा जिथे 500 पानं वाङ्मयाच्या इतिहासामध्ये पुरुषांच्या साहित्याला होती, त्या काळामध्ये 6 ते 7 पानांमध्ये स्त्रियांच्या साहित्यावरती लिहिलं गेलेलं होतं. आणि हे मी अगदी सगळी पानं मोजून बिजून काढतात. म्हणजे अना देशपांडे, भस्मी पंडित, नंतर आपले राशीजोगांनी जो खंड काढला होता तो त्या काळामधला पहिला आणि दुसरा 1920 पर्यंतचा. आणि मग मला असं वाटलं की आपण हे असं करूयात का, पण मला वाटलं हे सगळं आपलं स्वप्न आहे की काय. कारण हे एवढं मोठं साहित्याचं काम करायचं तर आपल्याकडे सगळंच बळ पाहिजे, म्हणजे आर्थिक बळ पाहिजे, माणूस बळ पाहिजे. पण त्यावेळेला साहित्यप्रेमीमध्ये ज्या स्त्रिया येत होत्या त्यातल्या काही जणी MA झालेल्या होत्या, MPhil झालेल्या होत्या, PhD झालेल्या होत्या, काही प्राध्यापिका होत्या. आणि मग कुठेतरी डोक्यामध्ये ते एक सगळं सुरू झालं की या सगळ्या जणींना घेऊन आपण काही करू शकू. पण आमच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांना असं वाटत होतं की हे एवढं मोठं काम या कशा काय उभे करू शकणार नाही. पण आज मला डॉक्टर सरोजनी वैद्य यांची प्रकर्षाने आठवण येते आहे की त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. खरं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आणि त्या पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून आज साहित्याचे जे स्त्री साहित्याचे 6 खंड दिसत आहेत
पहिल्या 3 खंडापर्यंत त्या होत्या, नंतर त्या नव्हत्या. त्याच्यानंतर 2 खंड आम्ही स्त्री साहित्याचे जे केले ते 20 भाषातलं काम आतापर्यंत कोणी केलेलंच नाहीये हे काम. ते काम आम्ही केलं. नंतर समाज सुधारकांचा मगाशी जो उल्लेख झाला, ज्याला शासनाचा पुरस्कार मिळाला, तर 14 राज्यातलं ते काम आहे. आपल्याला फक्त महाराष्ट्रातले समाज सुधारक माहिती असतात. इतर राज्यातले समाज सुधारक आणि स्त्रिया जशा फुले पती पत्नी आहेत, तशा 3-4 राज्यांमध्ये स्त्रिया, सावंतप्पा पती पत्नी यांचं सोलापूर आणि त्या साईडला खूप मोठं काम आहे. अशा ज्या सगळ्या समाज सुधारकांना आम्ही एका पुस्तकामध्ये आणू शकलो, असे हे सगळे खंड जे आहेत, तो प्रत्येक खंड 700 ते 750 पानांचा आहे. हे एवढे खंड आम्ही इथे निर्माण केले स्त्री साहित्याचे. आणि त्याला परत माझ्या पुरस्काराकडे येते आणि थांबते की ज्या मशरींच्या नावाने हा पुरस्कार मिळाला, त्यावेळेला मी पहिल्यांदा जोगळेकर सरांच्या जवळ किंवा मशरींच्या जवळ सांगितलं की असं असं डोक्यामध्ये आहे हे काम करायचं. त्यावेळेला मशरी मला काय म्हणाले, अगं वेगळी चूल कशासाठी मांडते आहेस, वेगळी चूल कशासाठी मांडते आहेस. तर म्हटलं, अहो आजही स्त्री उपेक्षित आहे, स्त्रियांना गौणस्थाना पडते, कारण त्यांच्या साहित्यावर लिहिलंच जात नाहीये, समीक्षा केली जात नाहीये. आणि मशरी असं जे म्हणाले ते डोक्यामध्ये होतं की आपण खूप चांगलं काम केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे काम पूर्ण झाले पहिलं 3 खंडांचं, त्यावेळेला मशरींनी शाबासकीची थाप पाठीवरती मारली. पुढचा उल्लेख करते तो शिवाजीराव कदमांचा. सगळंच आम्ही काम तर केलं, पण याच्यासाठी आर्थिक पाठबळ पाहिजे होतं. ते पहिल्या 3 खंडांचं आर्थिक पाठबळ आम्हाला त्यांनी दिलं. एवढंच नाही, संपूर्ण दिलं पाठबळ. आणि एवढंच नाही तर आम्ही भारतीय भाषांचं जे काम केलं, इंग्रजीमध्ये त्याचं जे ट्रान्सलेशन केलं, त्या खंडांना सुद्धा त्यांनीच पाठबळ दिलं, आर्थिक पाठबळ. आणि त्याचा इतका सुंदर त्यांनी, आपण हे म्हणूया, प्रकाशनाचा समारंभ केला. आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये, की महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा पुण्यामध्ये महाश्वेता देवी आल्या. एकच वाक्य मी त्यांना सांगितलं की आमची संस्था स्त्रियांच्यासाठी काम करते आहे आणि असं असं हे संपूर्ण स्त्रियांच्या साहित्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्या मला म्हणाल्या की माझी नेण्याची आणायची व्यवस्था आणि माझ्याबरोबर कोणीतरी पाहिजे. त्यावेळेला गणेश देवी होते आणि ते दोघं जण त्यावेळेला एकत्र कार्य करत होते. त्यामुळे त्या आल्या आणि आमच्यात हे सगळं काम बघितल्यानंतर त्यांनी अतिशय चांगले असे गौरवाचे उद्गार काढले. या सगळ्याचं श्रेय शिवाजीरावांना जातं, कारण त्यांनी एवढं आर्थिक पाठबळ दिलं नसतं तर हे काम आम्ही इतक्या झपाट्याने करू शकलो नसतो. तेव्हा सांगण्यासारखं खूप आहे, पण वेळ हातामध्ये कमी असल्यामुळे मी इथे थांबते. धन्यवाद. आणि परिषदेचा हा मला मिळालेला म्हणजे 4 ललित गद्याचे, त्याच्यानंतर 5वा कार्यकर्ता पुरस्कार भीमराव कुलकर्णींचा, माझे सर त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार, त्याच्यानंतर संपादनाचे 4 आणि हा 10वा पुरस्कार आहे. तेव्हा